डिअर फ्रेंड्स, मी तुमच्या सर्वांचे ऑनलाईन स्कॉलर मॅथ्स आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत करत आहे. काल आपण नवीन टॉपिक सुरू केला वर्क, बरोबर आहे. ज्याने कुणी कालचा पाठ किंवा भाग पाहिला नसेल त्याने ते सुरुवातीला पाहून घ्या, कारण मी दिलेलं सोल्युशन आणि तुमच्या पुस्तकात असलेलं सोल्युशन म्हणजे त्यांनी सोडून दिलेलं एक्झाम्पल अतिशय वेगळं आहे. त्याच्यामध्ये फरक आहे. तुमच्या पुस्तकामध्ये फक्त फॉर्म्युले आहेत, बाकी काही नाही. आणि मी सांगितलेलं आहे फॉर्म्युल्याने मी सोडून देणार नाही. एक माझ्याकडे बेसिक कन्सेप्ट आहे, बेसिक आहे. कन्सेप्टनुसारच आपण प्रत्येक प्रॉब्लेम सोडवायचा आहे. सोप्या प्रॉब्लेमपासून अवघड प्रॉब्लेमपर्यंत त्याच मेथडने प्रॉब्लेम सोडवायचा आहे. प्रॉब्लेमला सुरुवात करतोय. सर्वांनी लक्ष द्या. काल मी बेसिक सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आज काय करणार आहे, मी थोडंसं स्पीडमध्ये तुम्हाला प्रत्येक गणित मी सांगणार आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. काय दिले मला ए बी सी मिळून एक काम 8 दिवसात संपवतात, एकटा बी ते काम 20 दिवसात संपवतो, तर सी ला तेच काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात, तर ए ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात करू शकतो. पहा, जे दिलंय ते काय करायचं, आपण मांडून घ्यायचं. बरोबर, जे दिलंय ते करू. काय दिलंय, ए बी सी मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. ए प्लस बी प्लस सी किती दिवसात काम करतात, 8 दिवसात पूर्ण करतात. एकटा बी ते काम 20 दिवसात संपवतो, एकटा किती दिवसात संपवतो, 20 दिवसात संपवतो. सी ला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतात, 30 दिवस लागतात. किती, 30 दिवस लागतात. ते विचारलं काय त्यांनी, तर ए स्वतंत्रपणे काम किती दिवसात पूर्ण करू शकतो. म्हणजे हा जो ए आहे तो एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतो. मग आपण काय करतो, काम किती आहे आपल्याला माहिती का, माहित नाही. बरोबर, त्याची क्वांटिटी किती आहे ते माहिती का आपल्याला, माहित नाही. मग आपण काय करतो, ते शोधायचं. कसं शोधतो आपण, त्याचं काय करतो, ह्यांचं काय करतो, आपण लसावी घेतो. मग लसावी कसा करतो, सगळ्यात मोठी संख्या इथे घेतो, त्याला सगळ्या संख्येने भाग जात असेल तर ठीक आहे, काय तर मग मल्टिप्लाय 2. जोपर्यंत भाग जात तोपर्यंत काय करायचं, मल्टिप्लाय वाढवत जायचं. 30 × 60 भाग जातो का नाही, 30 × 90 भाग जातो का नाही, 30 × 4 120 भाग जातो का नाही. असं पहा, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत तुम्हाला लसावी लवकर काढता येणार नाही, किंवा कमीत कमी अशी संख्या शोधता येणार नाही की तिला ह्या सगळ्या संख्येने भाग जात नाही. तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावं लागेल. आणि शक्यतो बरेचसे काय असतात, हे जे दिलेले असतात तेवढे दिवसात काम करतो, हे सगळे कॉमन असतात. आकडे काय असतात ते सगळे कॉमन असतात. त्यामुळे तुमची भरपूर प्रॅक्टिस झाली, तुम्हाला इथे सगळे काही अडचण येणार नाही. ठीक आहे. मग आता किती भाग जाईल, मला आपण किती भाग जाईल, 240 म्हणजे 30 × 8. किती, 30 × 8 म्हणजे ह्याचा लसावी काय झाला, तर मी 240 झालेला आहे. म्हणजे अशी 240 अशी संख्या आहे जर ह्याने आणि तिन्ही संख्याने पण भाग जातो. आता बघा, टोटल वर किती आहे, 240. टोटल वर किती आहे, 240. हे 240 वर्ग करण्यासाठी ए बी सी या तिघांना म्हणून किती दिवस लागतात, 8 दिवस लागतात. म्हणजेच काय, 240 भागिले 8 किती आला, 8 × 24. म्हणजेच ते तिघ मिळून एका दिवसात किती काम करतात, 30 काम करतात. कळतंय का, हे टोटल वर्ग आहे, त्यांना काम किती करायचं, 240 काम करायचं. आणि तिघ मिळून हे 240 काम 8 दिवसात पूर्ण करतात. 240 भागिले 8 बरोबर किती आलं, 30. म्हणजेच ते एका दिवसात 30 काम करतात. दररोज असं त्यांनी दररोज 30 काम जर केलं, बरोबर आहे, आणि 8 दिवस 30 काम जर करत राहिले तर 240 काम पूर्ण किती दिवसात करतील, 8 दिवसात करतील. बरोबर आहे. आता पहा, पुढचं फास्ट करून दाखवतो तुम्हाला. हे किती येईल, 0 किती आलं, 12. 240 छेद 20 किती आलं, 12. 240 छेद 30 म्हणजे किती आलं, 8. कळतं का, हे समजून सांगितलं आहे, परत सांगणार नाही. ठीक आहे. आता ए प्लस बी प्लस सी तिघांची दोन्ही इफिशियन्सी किती झाली, एका दिवसात काम करण्याची 30 दिवस. बी ची किती झाली, एका दिवसात काम करण्याची 12 दिवस. सी ची किती झाली, एका दिवसात काम करण्याची क्षमता किती झाली, 8. क्षमता किती आहे, सी ची 8 काम करण्याची आहे एका दिवसात. तसंच बी ची किती आहे, एका दिवसात काम करण्याची क्षमता 12 आहे. तसंच ए प्लस बी सी या तिघांची मिळून एका दिवसात काम करण्याची क्षमता किती आहे, 30 आहे. ते विचारलं काय, ए काम स्वतंत्रपणे किती दिवसात करू शकतो. ए ला स्वतंत्रपणे काम करायचं आहे एकट्याला. आता बघा, ए ला जर स्वतंत्रपणे काम करत असेल एकट्याला, तर त्याची आपल्याला इफिशियन्सी माहित पाहिजे, त्याची क्षमता आपल्याला माहित पाहिजे. माहित आहे का, आपल्याला माहित नाही. बी आणि सी ची माहित आहे. टोटल ए प्लस बी आणि सी यांची किती आहे, 30 आहे. सेपरेट बी ची किती आहे, 12 आहे. सी ची किती आहे, 8 आहे. 12 आणि किती झाले, 20. आणि 30 मधून जर 20 गेले किती येईल तुमचं, किती, 10 होईल. ए ची क्षमता किती झाली, क्षमता 12. बी ची किती आहे, 12. सी ची किती आहे, 8. 12 आणि किती, 20. बरोबर आहे. 30 मधून जर 20 गेले किती उरले, 10
10 उरले. ए ची क्षमता किती आहे? एका दिवसात काम करण्याची 10 क्षमता आहे. मग आता एला किती काम करायचं टोटल? एला काम किती करायचं टोटल? 240 काम करायचं आहे. एला किती काम करायचं आहे? टोटल 240 काम करायचं आहे. पण ए ची क्षमता किती आहे? ए ची क्षमता किती आहे? एका दिवसात काम करण्याची 10 क्षमता आहे. एका शून्य राहिलं 24. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? पर्याय क्रमांक सी 24 या प्रश्नाचे उत्तर आहे. एकदम सोपं आहे. समजलं नसेल तर मला तुम्ही परत टेलिग्राम ग्रुपवर विचारा किंवा तुम्ही परत व्हिडिओ रिपीट करा. नेक्स्ट प्रॉब्लेम सोडून देतो तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल अतिशय सोपा एक्झाम्पल आहे पहा. आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा पेपरला विचारलेला आहे. आणि याचं सोल्युशन तुमच्या पुस्तकामध्ये बघा काय केलेलं आहे त्यांनी. डायरेक्ट म्हणजे रट्टा मारल्यासारखं नाही का. आणि ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला वेगळं थोडंसं एक्झाम्पल आता तुम्हाला सोडवता येणार नाही. त्याच्यामुळे मी जी पद्धतीने सोडून देतोय ती पद्धत तुम्ही पहा. अतिशय सोपी आहे आणि ती पद्धत अशी आहे तुम्ही कोणत्याही गणिताला ती काय करू शकता? लागू करू शकता. आणि जर तुम्हाला सुटलं नाही त्या पद्धतीने तर मला तुम्ही ते काय करा टेलिग्राम ग्रुपवर तो प्रॉब्लेम पाठवून द्या किंवा सेंड करा. मी तुम्हाला सोडून देईल. अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला काय नवीन असल्यामुळे काहींना माहीत आहे पण काहींना माहीत नाही. नवीन असल्यामुळे तुम्हाला थोडंसं काय होणार आहे? प्रॉब्लेम येणार आहे. पण तुम्ही प्रॅक्टिस केली तर मी 100% सांगतो तुम्हाला ह्याच्यापेक्षा काय तुमच्या पुस्तकात काय झाले पण 15 टाईप्सला 15 काय केलेले आहेत सोलो हे फॉर्म्युले दिलेले आहे. पहा ए प्लस बी दोघे दोन किती दिवसात काम करतात? 20 दिवसात. बी प्लस सी 15 दिवसात आणि सी प्लस ए 12 दिवसात काम पूर्ण करतात. टोटल वर्क आपल्याला किती येते माहिती का? त्यांच्याकडे किती करतात ते माहिती का? आपण कसं शोधतो म्हणून त्यांना सर्वे काढतो. किती आहे त्यांचा सर्वे? 7. 20 3 60 15 चौक 60 12 पंचवीस 60. ए आणि बी यांची एका दिवसात काम करण्याची क्षमता किती आहे? 3. बी आणि सी या दोघांची एका दिवसात काम करण्याची क्षमता किती आहे? 4. सी प्लस ए यांची एका दिवसात काम करण्याची क्षमता किती आहे? 5. हे कसं आलं तुम्हाला माहिती आहे. आता पहा एकदम व्यवस्थित समजून सांगतो सुरुवातीला. नंतर डायरेक्ट कसं करायचं ते पण सांगणार आहे. ए प्लस बी तिघांची बेरीज केली. बघा आपल्याला काय करायचं? तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात? म्हणजे ए बी आणि सी हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात हे काढायचं आहे. मग आपल्याला तिघांचं माहिती पाहिजे की तिघे मिळून एका दिवसात किती काम करतात. म्हणजे त्यांच्या तिघांची एका दिवसात काम करण्याची क्षमता किती आहे हे माहीत झाल्याशिवाय आपण त्याचं उत्तर फाइंड करू शकत नाही. म्हणून आपल्याला ते सुरुवातीला फाइंड करायचं. कसं करणार? मग तिघांची बेरीज केली. ए प्लस बी प्लस सी प्लस ए तिघे मिळून आता हे काय तिघांची मिळून क्षमता किती आहे? 3 + 4 + 5 म्हणजे 5 × 4 9 9 3 12. पण आता बघा ए डबल आला बी पण डबल आणि सी पण डबल आहे. मग काय केलं मी? 2a + 2b + 2c बरोबर 12. जर कॉमन घेतले 2 तर काय a + b + c बरोबर 12. हे दोन गुणले तिकडे आले भागे झाले काय झालं? मग a + b + c बरोबर 6. म्हणजेच काय? ए प्लस बी प्लस सी तिघांची मिळून एका दिवसात काम करण्याची क्षमता किती आहे? 6 आहे. म्हणजे तिघ जर कामाला लागले एकाच वेळेस तर एका दिवसात ते 6 काम पूर्ण करतात. बरोबर आहे. प्रश्न काय आपला? तिघ मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. मग त्याला काम किती पूर्ण करायचं? टोटल 60 काम पूर्ण करायचं तिघांना मिळून. तिघांची क्षमता किती आहे एका दिवसात काम करण्याची? 6 आहे. 60 भागिले 6 किती तुमचं 10. किती मित्रांनो तुमचं पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपं आहे. बरोबर आहे. आता डायरेक्ट कसं करायचं तुम्ही बघा. डायरेक्ट कसं करायचं? आता तुम्हाला समजतं का? ए पण डबल आहे, बी पण डबल आहे, सी पण डबल आहे. मग तुम्ही काय करायचं? ह्याची बेरीज करायची. डायरेक्ट काय लिहायचं? मग ए प्लस बी प्लस सी बरोबर तिघांची क्षमता काढायची आपल्याला. बरोबर 4 आणि 3 7 7 आणि 5 12 भागिले 2 काय करायचं? 12 काय करायचं? तिघांची बेरीज करायची. डायरेक्ट भागिले 2 करायचं. म्हणजे किती उत्तर आलं तुमचं? 6 हे डायरेक्ट उत्तर आलं. त्याच्यानंतर तुम्ही काय करा? मग गणित सोडवा. कारण किती तिघांची क्षमता आलेली आहे तुम्ही सहजपणे उत्तर काढू शकता. आता ह्या प्रॉब्लेममध्ये अजून ते काय ऍड करू शकतात बघा. ह्या प्रॉब्लेममध्ये ते अजून काय ऍड करू शकतात हे बरोबर आहे. त्यांनी काय विचारलं होतं या प्रॉब्लेममध्ये? तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. पण त्याच्यामध्ये जर त्यांनी अजून ऍड केलं, त्यांनी विचारलं एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतो, किंवा एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतो, किंवा एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतो. ह्याला पण बघा तुमच्या पुस्तकामध्ये थोडासा प्रॉब्लेम काय केलेला आहे? फॉर्म्युला थोडासा वेगळा दिलेला आहे.
प्लसच्या जागी त्यांनी मायनस केले, हे तुमच्या लक्षात ठेवायला लागेल. पण ही जर तुम्ही बेसिक मेथड, बेसिक कन्सेप्ट जर लक्षात ठेवली तर तुम्हाला असलं फॉर्म्युले वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. आता पहा, मी सोडून देतो तुम्हाला. तर त्यांनी असं विचारलं तुम्हाला, तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल, तर काय करायचं? ठिकाणची क्षमता आहे तुमच्याकडे ए प्लस बी प्लस सी ची क्षमता किती आहे? 6 आहे. तुम्हाला विचारली कोणाची? ए ची क्षमता विचारलेली आहे. राहिले कोण? बी आणि सी. मग या दोघांची क्षमता किती आहे एखाद्या काम करण्याची? 4 आहे. इथे दिसतंय का तुम्हाला किती आहे? 4 आहे. बी प्लस सी च्या जागी किती आहे? 4 बरोबर 6. मग आता 4 मध्ये किती मिळाला? तर 6 आहे, तुम्हाला 2 येते. किंवा मग 6 म्हणून 4 मध्ये किती राहिले? 2 राहिले. म्हणजे ए ची क्षमता किती आली? एका दिवसात काम करण्याची 2 क्षमता आली. एका दिवसात ए किती काम करतो? 2 काम करतो. टोटल काम किती करायचं? याला 60 काम करायचं. एका दिवसात किती करतो? 2 काम करतो. म्हणजे किती आलं? 60 भागिले 2 किती आलं? 30 झालं. एकटा ए हे पूर्ण काम 30 दिवसात पूर्ण करेल. आता बीचं पण काढून करतात तुम्हाला. आता बघा, तिघांची मिळून क्षमता किती आहे? 6. तुम्हाला कोणाचं काढायची? बी एका दिवसात किती काम करतो ते काढायचं. राहिले कोण? बीचं काढायचं. म्हणजे राहिले कोण? ए आणि सी. ए आणि सी ची क्षमता किती दिलेली आहे? 5 दिलेली आहे. ए आणि सी ची क्षमता किती दिलेली आहे? 5 दिलेली आहे. मग 5 प्लस किती? बरोबर 6. म्हणजे 5 मध्ये किती करावं लागतं तुम्हाला? 1 मिळावं लागेल. म्हणजे इथे किती? बी ची क्षमता किती येईल तुमची? 1 येईल. किंवा 6 वजा 5 किती आलं? 1 आलं. म्हणजे बी ची क्षमता किती आली तुमची? 1 आलेली आहे. म्हणजे बी एका दिवसात किती काम करतो? एकच काम करतो. त्याला काम किती करायचंय? 60 काम करायचं. एका दिवसात किती काम करतो? एकच काम करतो. म्हणजे 60 भागिले 1 बरोबर किती? म्हणजे बी ला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागणार आहे? 60 दिवस लागणार आहे. सी चं काढून पाहू आपण. आता पहा, सी चं काढायचं तुम्हाला. सी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करतो हे काढायचं आहे. राहिले कोण आता? ए आणि बी. मग ए आणि बी एका दिवसात किती काम करतात? 3 काम करण्याची क्षमता आहे. 3 प्लस किती? बरोबर 6. 3 प्लस 3 बरोबर 6. किंवा 6 वजा 3 बरोबर 3. म्हणजे सी ची क्षमता काय आहे? एका दिवसात काम करण्याची 3 क्षमता आहे. एका दिवसात किती काम करतो सी? 3 काम करतो. 60 भागिले 3 किती आलं? 20. किती आलं? 20 आलं. म्हणजे बघा, ए एकटा ते काम किती दिवसात करू शकतो? बी एकटा काम 60 दिवसात करू शकतो. आणि सी एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करू शकतो. म्हणजे बघा, ह्याच एक्झाम्पल मध्ये तुम्हाला मी दुसरं पण एक्झाम्पल सोडून दिलेलं आहे, जे की तुमच्या पुस्तकामध्ये काय केलंय? थोडंसं वेगळं सोडून दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ते पण लक्षात ठेवायचं, हे पण लक्षात ठेवायचं. पण एकाच मेथडमध्ये जर तुम्ही सगळं जर समजलं तुम्हाला, तर पेपरला काही तुमचे गोंधळ होणार नाही. त्यामुळे व्यवस्थित पहा, बेसिक मेथड शिका. जर कोणी अजूनही पाहिला नसेल पहिला भाग किंवा पहिला पाठ, तो सुरुवातीला पहा. त्याच्यानंतर अतिशय सोपं आहे. प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही या मेथडने सोडू शकता, याची गॅरंटी माझी. तुम्हाला जर नाही सुटलं तर मला टेलिग्राम ग्रुपवर पाठवून द्या. आणि जर मी दिलेलं सोल्युशन, मी दिलेली पद्धत तुम्हाला जर सोडून दिलेली पद्धत जर आवडली असेल तर थोडंसं थांबा, थोडंसं खाली या, 1 सेकंद, सबस्क्राईब बटनावर क्लिक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्याच्यानंतर लाईक करा आणि आपले लेक्चर संपल्यानंतर मित्रांना मैत्रिणीला शेअर करा आणि कमेंट करा. बरोबर आहे? नक्की कमेंट करा. नेक्स्ट एक्झाम्पल सोडून देतो, पटकन सोडून. इथून पुढे आता मी पटकन एक्झाम्पल सोडून देणार आहे, कारण की भरपूर टाईपचे आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आहे. लास्ट एक्झाम्पल पहा काय दिले. विशाल एक काम 25 दिवसात करतोय, सचिन एक काम 10 दिवसात पूर्ण करतोय. जर सचिनने 6 दिवस काम केलं तर उरलेलं काम विशाल किती दिवसात पूर्ण करेल? अतिशय सोपं आहे. विशाल 25 दिवसात करतोय, सचिन 10 दिवसात करतोय. टोटल काम किती आहे माहिती आहे का? कसं करतो आपण? लसावी करतो. लसावी किती यांचा? 50 येईल. बरोबर आहे? 25 दुणे 50, 10 पैसे 50. म्हणजे विशालची क्षमता किती? एक दिवसात काम करण्याची 2. सचिनची क्षमता किती? एक दिवसात काम करण्याची 5. पुढे काय दिलं त्यांनी? जर सचिनने 6 दिवस काम केलं, म्हणजे सचिनने जर 6 दिवस काम केलं तर उरलेलं काम कोणाला करायचं आहे? विशालला करायचं आहे. विशाल ते उरलेलं काम किती दिवसात पूर्ण करेल हे विचारलेलं आहे. बरोबर? सचिनने जर 6 दिवस काम केलं, एका दिवसात काम करण्याची क्षमता किती आहे सचिनची? 5 आहे. एका दिवसात सचिन काम किती करतो? 5 करतो. असं किती दिवस काम केलं त्यांनी? 6 दिवस काम केलं. किती दिवस? म्हणजे किती काम कंप्लीट केलं त्यांनी? 30 काम कंप्लीट केलं. टोटल काम किती होतं? 50. सचिनने किती केलं? 30 काम केलं. राहिले किती? 20 काम राहिलेलं आहे. राहिले किती? 20 काम राहिलेलं आहे. आणि ते कोणाला करायचं आता? विशालला करायचं आहे. विशालला करायचं आहे.
20 काम कोणाला करायचं? विशालला करायचं. पण विशालची क्षमता किती आहे? एका दिवसात काम करण्याची 2 आहे. एका दिवसात किती काम करू शकतो तो? 2 काम करतो. म्हणजेच त्यांनी दररोज 2 2 2 2 असं जर काम केलं तर 20 काम करण्यासाठी त्याला किती दिवस लागते? 20 भागिले 2 बरोबर म्हणजे 2 10 20. म्हणजे किती दिवस लागते त्याला? 10 दिवस लागते. बरोबर क्रमांक डी. अतिशय सोपं आहे. तुमच्या पुस्तकात कसं सोडून दिले मला माहिती नाही, पण जर बेसिक पद्धत जर ही पद्धत फॉलो केली तर तुमचं जेवढे कॅल्क्युलेशन पटकन असेल, जेवढं तुम्हाला सावी पटकन करता येईल, जेवढे कॅल्क्युलेशन लवकर करता येईल तेवढे प्रॉब्लेम सोडवायला अतिशय कमी वेळ लागेल. ठीक आहे. जर माझी ही पद्धत तुम्हाला आवडली असेल सोडवण्याची तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. बाय बाय.